तुम्ही घरी लोणचं बनवताय आणि त्याचा कलर जर लाल येत नसेल तर खायची इच्छा पण होत नाही. आणि स्पायसी एकदम लाल बुंद कसं त्याची रेसिपी आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि लोणचं तर झणझणीत होणार आहे. हॅलो गायज, चला तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आता बघा, आपण स्टार्टमध्येच बघितलेलं आहे की आज आपण लोणचं जे आहे त्याची रेसिपी आपण बघणार आहे. बघा, प्रत्येकाचं जे पद्धत आहे ते वेगळी असते. प्रत्येकाने आपल्या आपल्या स्टाईलमध्ये, कोणी गूळ टाकतो, कोणी साखर टाकतो, XYZ. पण मी जे आता ही माझी मम्मी जे बनवते ना, इतकं टेस्टी असतं ना. तुम्ही आतापर्यंत भले तुमच्या पद्धतीने खाल्ले असाल, 2 आंब्याचं काय होत नाही, पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा. लिटरली इतका टेस्टी वाटतो ना. माय फेवरेट, माझी मम्मीचं लोणचं माझं आवडतं आहे. माझंच नाही, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आमच्या जितके बी रिलेटिव्स आहेत सगळ्यांना खूप खूप आवडतं. आज आपण बनवणार आहे 150 आंबेचा लोणचं. 150 आंबे चांगले मोठे मोठे होते आणि हे ॲक्च्युली थोडेसे पिवळेच आहेत ऑलरेडी, याचा कलरच तसा आहे. पप्पानी मस्त त्याला घरी आणून कापले गेले, पाण्यामध्ये धुतलो आपण, स्वच्छ करून घेतलो कारण घाण लागून जातं. तर याच्यामध्ये सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर आता हे जे आहे हे मिरे आहेत, काळे मिरे. बघा, मी तुम्हाला कसं बनवतात हे सांगून देते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला मसाले थोडेफार कमी जास्त होऊ शकतात. आता तुम्ही ऑब्व्हियसली लोणचं बनवत असाल तर थोडंफार झालं तरी काही नाही, फक्त त्याच्यामध्ये तिखट मिरचू जे आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे, दुसरं काही नाही. तरी पण तुम्हाला जर 150 आंब्याची परफेक्ट रेसिपी हवी असेल जे ह्याच्यामध्ये आपण बनवलेलं आहे, तर मला नक्की कमेंट करा. कमेंट करून मला सांगा की नाही, आम्हाला याची रेसिपी पाहिजे, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता याच्यामध्ये मसाले जे आहे ते आपण सगळे रोस्ट करून घेणार आहे. थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये आणि चांगलं त्याला भाजून घेणार आहे आपण. आता मावशी आहे, ॲक्च्युली हे एकाचं कामच नाही, एक जण जर करायला बसलं तर खूप वेळ लागून जातो. ॲक्च्युली मावशी पण आली होती, तर याला लागलेलं आहे एक अर्धा किलो ह्यांनी लसूण यूज केलेलं आहे याच्यामध्ये, कारण 150 आंबे म्हणजे खूप जास्त होतात. ते डिपेंड करतो आंबे किती जाड आहेत, मतलब छोटे मोठे या पद्धतीनं. पण आंबे चांगले होते, मग मीडियम साईजचे होते, जसं केसर आंबा असतो त्या पद्धतीनं. तर त्याचे खूप म्हणजे मोठे 2 पातेले भरलेले होते असे. मग त्यासाठी त्यांनी अर्धा किलो लसूण सोलून आम्ही याच्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि ते टाकणार आहे, अर्धा किलो लसूण. त्यानंतर आता बघा, लसूण सगळे जे मसाले आहेत ते आज यांनी भाजून घेतलेले आहेत. जिरे आहेत, लवंग आहेत, याच्यामध्ये थोडंसं मेथीचे दाणे आहेत, त्यानंतर मिरे आहेत, हे सगळं त्यांनी भाजून घेतलेलं आहे. आणि आता भाजून मग बाजूला करून घेतले. आता त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करायचं आहे. त्यानंतर आता तेल टाकून मम्मी एकदम जे बारीक फ्लेम आहे त्याच्यावरती लसूण त्यांनी टाकलेलं आहे. थोडंसं लसूण त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे, तो कच्चा टाकणार आहे. आणि उरलेलं जितका पण लसूण आहे सगळं कुटून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी तेलात घातलेलं आहे. आता हे एकदम बारीक फ्लेमवरती ठेवलेलं आहे, कारण जास्त आपल्याला लसूण जे आहे ते करपवायचं पण नाही आणि जास्त कच्चा ठेवायचं पण नाही आहे. आणि त्यानंतर मोहरी जी आहे, मोहरी कसं साफ करायची याची पद्धत मी शॉर्टमध्ये टाकलेलं आहे. पाट्यावरती जसं स्टार्टिंगमध्ये बघितलं ती प्रोसेस आहे. मोहरी म्हणजे जास्तीत जास्त जर मोहरी असेल 1.5 किलो 2 किलो तर स्वच्छ कसं करायचं, थोडं थोडं मोहरी निवडत नाही बसायचं. त्याला आपण जर पाट्यावरची पद्धत आहे तसं परत एकदा बघून घ्या, त्या पद्धतीनं ते सोपी होऊन जाते आपल्याला. आणि जितका मोहरी लागणार आहे तितक्या मोहरीचा पावडर बनवून घेतलेला आहे मम्मीनं. मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे, याच्यामध्ये मी कोणत्याही कामाला हात लावलेली नाही. तर पूर्ण जे मोहरी आहे त्याला सगळं जे आहे पावडर करून घेतलेलं आहे. आणि आता मम्मी वरून जितका मिरचू लागतो तुम्हाला, जितकं मीठ पाहिजे, मीठ आणि मिरची, कोणाला हलकं फिकं पाहिजे, कोणाला जास्त तिखट पाहिजे, ॲव्हरेज, त्या पद्धतीनं जे आपलं मोहरी आहे. आता इथे मम्मी जे आहे मसाले जे आपण रोस्ट केलेले आहेत ना, जसे आपले काळे मिरी आहेत, लवंग आहेत. आता बघा याच्यामध्ये कशा तरी मसाला त्यांनी टाकलेला आहे, मला वाटतं लवंगचा त्यांनी टाकलेला आहे म्हणून काळा वाटतंय तो. जिरे आहे, लवंग आहे, याचा सगळं ते मसाला ते मिक्सरमध्ये मम्मी दळून घेत आहे. तर ऑलरेडी सर्वात मोठं जे आहे ह्यांनी मोहरीचं जे मिक्सचर आहे तो यांनी दळून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी मीठ आणि मिरची पावडर टाकून ठेवली आहे माझी मम्मीनं आणि ते मिक्स केलेलं आहे. त्यानंतर जे फोड आहेत ना आंब्याचे, त्याला पण थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे मावशीने एकीकडे लसूण कुटून घेतलेलं आहे. आता तेल जे आहे बघा, अजून पण हे एकदम बारीक फ्लेमवरती ठेवलेलं आहे, कारण तोपर्यंत मसाला मम्मी एक 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 काय वाटून घेणार आहे. तर सगळं मिक्सचर इथे झालेलं आहे, पीठ आपण तयार केलेलं आहे. आणि
यामध्ये जसं जिरे आहे, काळे मिरे आहेत, लवंग आहेत आणि आपले मेथीचे दाणे आहेत, जे आहे ते सगळे जे आहे इथे भाजून घेतलेलं आहे मम्मीनं. तर स्टार्टिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल मसाल्याचा मी फोटो शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर ते सगळे जे मसाले आहेत ते आपण पावडर करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आता हे जे लसूण आपण ठेवलेलं आहे कढईमध्ये, लसूण आणि जिरे टाकलेलं आहे याच्यामध्ये, थोडीशी मोहरी पण टाकलेली आहे, थोडे अख्खे लसूण पण टाकलेले आहे मम्मीने याच्यामध्ये, म्हणजे न कुटता. जिरे पण टाकले, तेल टाकलं, त्याच्यात जिरे टाकले, थोडेसे मोहरी पण टाकलेली आहे बघा, आणि त्यानंतर लसूण पण टाकलेलं आहे, थोडे अख्खे लसूण टाकलेले आणि जास्त कुटलेले टाकलेले आहेत. यानंतर ना मिरची ना मम्मीने त्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पण थोडं लाल मिरच टाकलेलं आहे मम्मीनं, काश्मीरी लाल मिरची, ज्याने कलर जास्त येतो चांगला लोणच्याचा कलर. तर हे तेल बघूनच किती यम्मी यम्मी वाटतंय ना असं. मी तर मस्त मीठ लावून ते फक्त फोडं खायचं काम आणि व्हिडिओ काढायचं काम चालू होतं माझं. तर इतका टेस्टी लागत होतं. आता हे जे तेल आहे आपलं ते पूर्ण थंड होऊ द्यायचं, म्हणून मम्मीनं आधी ते कढून घेतलेलं आहे. कारण गरम नाही टाकत आपण याच्यामध्ये, मम्मी टाकत नाही, म्हणजे मम्मीची पद्धत सांगते तुम्हाला मी. तर गरम तेल याच्यामध्ये टाकत नाही त्या. पूर्ण कढई जे आहे आपलं हे होतं, पूर्ण तेल जेव्हा थंड होतं ना, आता हे कढईमधलं तेल थंड झालेलं आहे. त्यानंतर मग ते त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये तो तेल आहे आणि मिक्स करणार आहेत त्या. म्हणजे हलकं पूर्ण गरम गरम नाही, कडवतं गरम, थोडंसं हलकं गरम असलं तरी पण मग ते आपण टाकू शकतो, पण गरम गरम नाही टाकायचं. तर आता ते त्याच्यामध्ये तेल मिक्स केलं आहे. त्यानंतर आता आपण फोड टाकणार आहे. आता दिसतंय तुम्हाला असे मोठे पातेलं 2 भरलेले आहेत, हे एक आहे, अजून एक मोठं आहे. तर असे 2 मोठे भरलेले आहेत. आता सर्वात मोठी कसरत कुठे लागणार आहे म्हणजे त्याला मिक्स करायचा. 150 आंब्याची कैरी आपण लोणचं बनवतो आणि त्याला मिक्स करायचं. ओ माय गॉड, हा रिस्क कोणी घेतलेला आहे? मावशीने घेतलेला आहे. मावशीने मस्त हाताला पिशवी बांधून घेतलेली आहे, कारण की लाल मिर्च पावडर आहे, झणझणीत आहे. आणि जेव्हा आपण मिक्स करतो ना, आई वडील आजोबा सगळेच आठवण येतात आपल्याला. मग इतका तो हात नाही का आपलं भगभग भगभग करतो नाही का मिरचीमध्ये हात घातल्यावर कसं, त्याच्यामुळे आम्ही आयडिया केली, मावशीला मस्त तो पॅक लावून दिले, म्हणजे पिशवी बांधून दिलेली आहे घट्ट. आणि त्यानंतर आता खालीवर केलं तरी पण बघा, हा मोठा पातेला आहे, याच्यामध्ये एवढे मोठे आंबे, तर ते मिक्स करणार, परत दुसरं आहे ते पण मिक्स करणार. त्याच्यामुळे खूप काय होतं, जोर काढावा लागतं, खालून वर, वरून खाली, असं पूर्ण खाली पीठ सगळं एकत्र राहून जातं मग असं होतं ना. त्यामुळे त्या सगळं जे आहे मम्मीनं मस्तपैकी, मावशीनं मस्तपैकी ते हे मिक्स करून घेतलेलं. आता हे जे आहे ना, याच्यामध्ये ते तेल आहे, तेलामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करणार आहे, काय म्हणतात त्याला, मग चुना, सॉरी लक्षात आलं नाही मला लवकर. चुना जे आहे ना, तो चुना याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. कारण जेव्हा आपण चुना मिक्स करतो ना, तेव्हा जो हळद आणि चुना, त्याचा जो कलर असतो ना, हळदीमध्ये चुना मिक्स केल्यावर बघा आपल्याला किती लाल बुंद येतो कलर, मग कलर जे आहे लोणच्याचा ना अजून जास्त वाढून जातं. जर कधी तुमच्याकडे ना काश्मीरी लाल मिरची, बघा आपण जेवणामध्ये काश्मीरी जे मिरची आपण कुठून आणतो, त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पण थोडंसं आपण टाकतो, जेणेकरून की भाजीचं वरणाचं मसाल्याचं जे आहे ते कलर यायला पाहिजे, रेड असं. पण जर तुमच्या मिरचीमध्ये काश्मीरी लाल मिर्च तुम्ही नाही केलेलं आहे, तुमच्याकडे नाही आहे, ते टाकलेलं नाही आहे, तर तुम्ही हळद आणि चुना, तेल घेऊन पाणी घेऊन, पाणीमध्ये परत एकदा ऐका, पाणीमध्ये थोडं हळद टाकायचं, हळदमध्ये चुना टाकायचं, त्याच्याने एकदम लाल होतो. तुम्ही घरी आताच्या आत्ता पण ट्राय करू शकता, बघू शकता खरंच होतो का नाही. आता हळद आणि हे टाकलं ना, तेव्हा खूप मस्त, चुना टाकलं ना, खूप मस्त कलर येतो त्याचा आणि मस्तपैकी लोणच्याचा पण कलर भारी येतो. आता व्हिडिओ शूट करते म्हणून मम्मीने पटकन पदर घेऊन बसलेला आहे. तसं मी आधी पण करत होते, पण त्यांना खूप घाई होती लोणचं लवकर तयार करायची, कारण ऑलरेडी उशीर झाला होता. आणि आता हे जे आहे, आता हे 2 दिवस तसंच ठेवून दिलेलं आहे. हे तिसऱ्या दिवशी मम्मी भरणीमध्ये भरणार आहे. साडी तीच आहे, पण ती नंतर, कारण ऑलरेडी त्या दिवशी उशीर झाला होता. आणि त्यानंतर मम्मीने म्हणले की आता आपण 2-3 दिवसानंतर भरूया, तोपर्यंत चांगलं ते मुरावं लागतं. आणि इथे पप्पा बसलेत बघा, दुपारची वेळ आहे, ती रात्रीची